Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagta Pesvi from Krishna Mahavidyalay. Today we learn about optimizing website part 1 using PPT. So let's start with intro. Welcome. In this video we study today 2.4 point optimizing website. तर या पॉईंटमधून आपण आपली वेबसाईट तुम्ही क्रिएट केलेली वेबसाईट कशी ऑप्टिमाइज करायची करण्यासाठी कोणकोणते पॉईंट्स आहेत ते आपण शिकणार आहोत. ऑप्टिमाइज वेबसाईट देअर आर व्हेरियस सेक्शन्स ऑफ अ वेबसाईट विच कॅन बी ऑप्टिमाइज्ड फॉर बेटर एसईओ. आता वेगवेगळे असे भरपूर सेक्शन आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या वेबसाईटचं ऑप्टिमायझेशन करू शकता. सेकंड, सम ऑफ द वेज टू ऑप्टिमाइज द वेब पेज फॉर एसईओ. असे खूप वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या वेबसाईटचं ऑप्टिमायझेशन करू शकता. त्यापैकीच पहिला आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट, एसईओ पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन. इन दिस पॉईंट, फर्स्ट, HTML प्रोग्राम शुड स्टार्ट विथ टॅग डॉक टाईप HTML. आता याच्यामध्ये जर तुमचे वेब पेजेसमध्ये भरपूर वेबसाईटमध्ये वेब पेजेस भरपूर केले असतील तयार, तर त्यामधले जे कोडिंग वर्ड आहेत त्या प्रत्येक पेजमधलं कोडिंग आहे त्याची सुरुवात ही डॉक टाईप HTML यानं झाली पाहिजे. म्हणजे ॲडव्हान्स्ड HTML5 लँग्वेज तुम्ही वापरलेली असावी. देन नेक्स्ट, EPT सिंग्युलर टॅग. फॉर एक्झाम्पल, tag img, it should be self enclosed like this, tag img backslash then tag close. आता जर सिंग्युलर टॅग तुम्ही वापरणार आहात, फॉर एक्झाम्पल img किंवा दुसरे टॅग p, टॅग i, फिजिकल कॅरेक्टरचे टॅग्स असतात, देन टॅग u. आता हे जे टॅग तुम्ही जेव्हा वापराल तुमच्या वेबसाईट पेज क्रिएट करताना, तर त्यामध्ये जर सुरुवातीला वापरला, आता फॉर एक्झाम्पल इथं दिलेला आहे टॅग img, हा टॅग पहिल्यांदा असा लिहायचा, साधा सिंपल सरळ, पण क्लोज करताना टॅगच्या शेवटी बॅकस्लॅश द्यायचं आणि नंतर टॅग तो क्लोज करायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण काळजीपूर्वक करायला हव्यात. देन नेक्स्ट पॉईंट, ऑर्डर ऑफ टॅग शुड बी प्रॉपर. आता ऑर्डर ऑफ टॅग शुड बी प्रॉपर म्हणजे काय? जर प्रोग्राममध्ये वेब पेज क्रिएट करण्यासाठी जे प्रोग्राम केले त्याचं कोडिंग केलेलं आहे, त्यामध्ये सुरुवातीला टॅग डॉक टाईप HTML, देन टॅग HTML, देन हेड टॅग, देन टायटल टॅग, परत टायटल टॅग क्लोज, देन हेड टॅग क्लोज, देन बॉडी टॅग. जर CSS वापरायचं असेल तर तो हेड टॅगमध्येच वापरला पाहिजे. म्हणजे हे जो सिक्वेन्स आहे टॅगचा तो आहे त्याप्रमाणे त्या पद्धतीनंच वापरलेला असावा कोणताही सिक्वेन्स. मोस्ट ऑफ द टाईम रिसेंटली ओपनड टॅग विल बी क्लोज्ड फर्स्ट. आता या ठिकाणी पहा, जर तुम्ही टॅगवर ओपन केले असतील, आता सपोज तुम्ही सुरुवातीला टॅग HTML ओपन केलेला आहे, तो कधी क्लोज करायचा? ज्या ठिकाणी तुमचं कोडिंग संपल, शेवटी ज्या लाईनला, त्या ठिकाणी त्याच शेवटी त्या सिक्वेन्सनं, म्हणजे सुरुवातीला तुम्ही HTML टॅग ओपन केला आहे त्याप्रमाणेच सगळ्यात शेवटी हा HTML टॅग क्लोज करायचा. जर HTML नंतर तुम्ही हेड टॅग क्लोज केला असेल, आता हेड टॅगमध्ये जर टायटल वापरला असेल तर त्या हेड टॅगमध्येच टायटल टॅग क्लोज करायचा. जर हेड टॅगमध्ये तुम्ही CSS वापरले असेल स्टाईल शीट, तर ती हेड टॅगमध्येच ती तुमची CSS स्टाईल शीट क्लोज करायची. आता मेटा टॅग जर वापरला असेल तुम्ही तुमच्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये करण्यासाठी वेब पेजचं, तर मेटा टॅगसुद्धा तुमचा हेड सेक्शनमध्येच तुम्ही क्लोज करायचा. परत त्याच्यानंतर बॉडी टॅगमध्ये काय येतं? बॉडी टॅगमध्ये तुम्ही जर काही वेगवेगळे टॅग वापरले असेल, हेडिंगचा टॅग H1 to
H6 किंवा बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, इमेज घेतली असेल, हायपरलिंक घेतली असेल, असे वेगवेगळे जर टॅग तुम्ही वापरले असतील ते प्रॉपर सिक्वेन्सनं ज्या त्या ठिकाणी ते क्लोज केले पाहिजेत. फक्त आता ऑप्टिमायझिंग वेबसाईटमध्ये जर तुम्ही ऑप्टिमाइज करायचं असेल पेजचं, तुमच्या वेब पेजचं, तर त्यावेळी जर सिंग्युलर टॅग तुम्ही वापरले असेल तर ते टॅग क्लोज करताना टॅगच्या म्हणजे IMG टॅग नंतर जर इटॅलिक टॅग वापरला असेल, अक्षरं तुमची इटॅलिक स्टाईलमध्ये तुम्हाला दाखवायची असेल तर तो टॅग क्लोज करताना त्या टॅगच्या म्हणजे अक्षरच्या शेवटी बॅकस्लॅश द्यायचा. त्या फॉर्मॅटमध्येच तो टॅग क्लोज करायचा. आता फिजिकल टॅगमध्ये जर सिक्वेन्समध्ये जर तुम्ही टॅग पॅराग्राफ टॅग वापरला असेल, त्याच्यानंतर टॅग B वापरला असेल, त्याच्यानंतर टॅग I वापरला असेल, आता हे टॅग तुम्ही ओळीनं वापरलेले आहेत. आता क्लोज करताना हा सिक्वेन्स कसा क्लोज करायचा, तर पहिल्यांदा I टॅग क्लोज करायचा, सगळ्यात शेवटी जो टॅग घेतलेला आहे तो क्लोज करायचा, त्याच्यानंतर बोल्ड टॅग क्लोज करायचा आणि त्याच्यानंतर मग शेवटी P टॅग क्लोज करायचा. असा हा सिक्वेन्स आहे. त्या प्रॉपर सिक्वेन्समध्येच तुम्ही काय करायचे, ते टॅग क्लोज करायचे. आता ह्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहू नंतर, देन पुढचा नेक्स्ट पॉईंट पाहू. इट इज रिकमेंडेड टू यूज. आता हे कसं वापरायचं, आता टायटल टॅग, मेटा टॅग, हेडिंग टॅग कसं वापरायचं ते आपण पाहू. फर्स्ट पॉईंट आहे पहा, टायटल टॅग. आता टायटल इज द फर्स्ट थिंग दॅट यूजर नोटिस इन सर्च रिझल्ट लिस्ट व्हाईल यूजिंग गुगल फॉर सर्चिंग. तर आता टायटल काय अतिशय महत्त्वाचं असतं. टायटल काय तर सर्चिंगला तुम्हाला मदत करते. म्हणजे तुम्ही कोणकोणते वेब पेजला टायटल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल SEO सर्चिंग असं नाव दिलं असेल, किंवा तुम्हाला इमेज नुसत्या प्ले करायचं, एखादा व्हिडिओ दाखवायचा असेल, त्या व्हिडिओला काही नाव दिलं असेल, टायटल दिलं असेल, ते स्पेसिफिक वर्डनं तो तुमचं सर्चिंग होणार असतं. त्यामुळे टायटल देताना सुद्धा ह्या सर्वांचा विचार करून सोपं टायटल द्यावं. अँड कंटेंट शुड बी अप टू 16 कॅरेक्टर्स. आणि टायटल तुम्ही देत असताना त्यातले कंटेंट टायटलचे 16 कॅरेक्टर्समध्ये असावेत, 60 अक्षरे असावे. आता याच्यामध्ये जर स्पेस दिले असतील अक्षरांच्या मध्ये, आता फॉर एक्झाम्पल इथं लिहिलं आहे इट इज रिकमेंडेड टू यूज, तर यामध्ये इट आणि इज या दोन शब्दातले सुद्धा जे स्पेस आहे. आता इज, रिकमेंडेड ह्या दोन अक्षरांमध्ये सुद्धा एक स्पेस आहे. तो स्पेस काउंट करून ती 60 अक्षरं तुमची तिथं मोजली जातात. म्हणून टायटल देताना सुद्धा तुम्ही त्या 60 कॅरेक्टरचाच विचार करून ते टायटल दिलं पाहिजे. देन नेक्स्ट मेटा डिस्क्रिप्शन टॅग. आता मेटा टॅग आपण शिकलेलो आहे पहिल्या चॅप्टरमध्ये. मेटा टॅग अतिशय महत्त्वाचा आहे SEOमध्ये. while creating a web page, meta description should be used to boost your on page SEO. ऑन पेज म्हणजे पेज तुमचं सुरू असताना जर तुम्ही सर्च करत असताल, माहिती बघत असताल, त्याला काय म्हणायचं, ऑन पेज SEO. अँड ऑफ पेज म्हणजे जर वेबसाईटमध्ये म्हणजे इंटरनेटचा कनेक्शन सुरू नसताना जर तुम्ही माहिती बघत असेल तर त्याला म्हणायचं ऑफ पेज. हे आपण SEOच्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. हा SEOचा हा दुसरा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर मेटा डिस्क्रिप्शन शुड बी बिटवीन 17 and 116 कॅरेक्टर्स, स्पेसेस इन्क्लुडेड. आता मेटा टॅग जर तुम्ही सर्चिंगमध्ये वापरला असेल मेटा डिस्क्रिप्शन टॅग, तर त्यामध्ये सुद्धा तिथं जे कॅरेक्टर तुम्ही वापरणार आहात मेटा टॅगमध्ये, तर तिथं सुद्धा तुम्हाला कॅरेक्टर्सची मर्यादा आहे. किती, तर 17 and 116, 70 ते 160 अक्षरांची मर्यादा आहे. मग ह्याच्यामध्ये सुद्धा स्पेसेस इन्क्लूड असतील. एका दोन शब्दामधले, 3 शब्दामधले जेवढे स्पेसेस, ते स्पेसेससुद्धा काउंट केले जाणार आहेत.
त्यामुळे या 70 ते 160 दरम्यानच तुम्हाला जे काय असेल ते मेटा तुम्हाला मेटा टॅगबद्दल डिस्क्रिप्शन तुम्ही देऊ शकता. आता मेटा टॅग हा हेड सेक्शनमध्येच तुम्ही काय करायचं, ओपन करायचं आणि क्लोज करायचा. म्हणजे ह्याचा जो सिक्वेन्स आहे, ऑर्डर ऑफ टॅग्स शुड बी प्रॉपर करायचा. म्हणजे प्रॉपर ओपन केला असेल तर प्रॉपर क्लोज पण करायचा. ठीक आहे. देन नेक्स्ट हेडिंग टॅग्स. आता हेडिंग टॅग अतिशय महत्त्वाचा असतो. HTML नंतर हेड टॅग येतो. आता हेडिंग टॅगमध्ये हेडिंग्ज येतात. म्हणजे कोणते, H1, H2, H3, H6, H5, H6 असे H1 to H6 हेडिंग वापरलेले असतात. आता हेडिंगमध्ये जर तुम्ही ह्यातला कोणताही टॅग वापरला असेल, सपोज H1 हेडिंग टॅग वापरला असेल तर तो H1 हेडिंग ज्या ठिकाणी तुम्ही हेडिंग तुमचं संपलेलं आहे त्या ठिकाणीच तो काय करायचा, क्लोज करायचा. आता क्लोज करताना जर H1च्या शेवटी बॅकस्लॅश द्यायचा, एवढं लक्षात ठेवायचं. आता H2 किंवा H3 हेडिंग टॅग वापरला असेल तर तो ज्या ठिकाणी तुमचं हेडिंग संपलेलं आहे त्या ठिकाणीच तो क्लोज करायचा. आणि क्लोज करताना त्याच्या पाठीमागच्या साईडला बॅकस्लॅश द्यायचा, पुढच्या साईडला द्यायचा नाही. हा प्रॉपर सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला SEOमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, पाहू, इमेज टॅग्स विथ ALT ॲट्रिब्यूट. द ALT ॲट्रिब्यूट गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट द इमेज. इमेजबद्दल अल्टरनेट टॅग तुम्हाला काय, अल्टरनेट हा ॲट्रिब्यूट आहे, हा इमेज टॅगचा ॲट्रिब्यूट आहे. हा अधिक माहिती तुम्हाला देतो. म्हणजे काय, द ALT ॲट्रिब्यूट गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट द इमेज. जी काय तुम्ही इमेज वापरली आहे त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हा ALT ॲट्रिब्यूट तुम्हाला देतो. सो इवन इफ द इमेज डज नॉट डाउनलोड, जर तुमची इमेज त्या ठिकाणी डाउनलोड झाली नाही तर इट कॅन मेक द व्ह्युअर्स अंडरस्टँड द इमेज रिलेटेड इन्फॉर्मेशन. जर तिथं तुमची इमेज वेब पेजमध्ये पटकन डाउनलोड झाली नाही तर त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन तुम्ही देऊन ठेवायचा. म्हणजे काय, तर ही इमेज डाउनलोड होत नाही, तुम्ही नेक्स्ट टाईम डाउनलोड करू शकता, इथं डेटा ट्रेफिक आहे, अशा सूचना तुम्ही तिथं त्या इमेजच्या रिलेटेड इन्फॉर्मेशनमध्ये देऊ शकता. मग तिथं ते व्ह्युअर्स असतात, बघणारे असतात, ती लोक काय करतात, अंडरस्टँड करून घेतात. ठीक आहे. ह्याच्यानंतर पाहू पुढचा पॉईंट. देन एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमायझड वेब पेज. आता या ठिकाणी प्रोग्राम आहे ते आपण पाहू. टॅग डॉक टाईप HTML, देन HTML टॅग, देन टॅग हेड. आता हा सिक्वेन्स आहे प्रोग्रामचा, त्या पद्धतीनेच तुमचं वेब पेज तुम्ही क्रिएट करायचं आहे. मग त्यामध्ये जे टॅग वापरलेले ते प्रॉपर सिक्वेन्सनंच वापरायचे. सुरुवातीला डॉक टाईप HTML, देन HTML टॅग, देन हेड टॅग, देन टायटल. आता टायटल टॅगमध्ये पहा, पेज स्ट्रक्चर विथ ॲप्रोप्रिएट ऑर्डर ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग टॅग. तर हे आपल्या प्रोग्रामचं काय आहे, टायटल. मग ज्या ठिकाणी टायटल संपलेलं आहे त्या ठिकाणीच हा टायटल टॅग क्लोज झालेला आहे. देन हेड टॅग क्लोज. आता टायटल टॅग क्लोज झाल्यानंतर तुमचा हेड टॅग क्लोज होणार आहे. म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी टायटलचं काम संपलेलं आहे त्या ठिकाणी तुमचं हेडचं पण काम संपलेलं आहे, त्या ठिकाणी हेड टॅग तुमचा क्लोज करायचा. देन बॉडी टॅग, म्हणजे हा सिक्वेन्स आहे प्रोग्रामचा. देन बॉडी टॅगमध्ये या ठिकाणी टॅग H1 हा हेडिंग टॅग घेतलेला आहे. हेडिंग काय दिले, लेटस अंडरस्टँड SEO, हे आपण हेडिंग दिलेलं आहे पेजला. देन H1 टॅग क्लोज. आता ज्या ठिकाणी हेडिंग संपलेलं आहे त्या ठिकाणीच आपण काय केलेलं आहे, H1 हेडिंग टॅग क्लोज केलेला आहे. देन टॅग P, पॅराग्राफ टॅग वापरलेला आहे, पहा. आता पॅराग्राफ टॅगमध्ये काय दिलं आहे, वेब पेज ऑप्टिमायझेशन हेल्प्स फॉर हायर रँकिंग इन सर्च इंजिन्स. ही एक टेक्स्ट दिलेली आहे पॅराग्राफची. देन टॅग P, देन टॅग B. आता इथं पॅराग्राफ टॅग आपण क्लोज केलेला नाही, लक्षात घ्या. सिक्वेन्स आहे त्या पद्धतीनंच तो आपण त्या सिक्वेन्सच्या पद्धतीनंच पुढे टॅग ते क्लोज करणार आहोत. देन टॅग B, देअर आर नंबर ऑफ वेज टू ऑप्टिमाइज द पेजेस. आता ही लाईन तुम्ही बोल्डमध्ये तुम्हाला डिस्प्ले करून दाखवायची आहे, त्यासाठी हा बोल्ड टॅग वापरलेला. बोल्ड टॅग हा फिजिकल टॅग आहे. देन टॅग आय टॅग पहा, इवन द सोशल
मीडिया प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल. आता ही अक्षरं तुम्हाला इटॅलिक अक्षरामध्ये इटॅलिक स्टाईलमध्ये डिस्प्ले करायचे, त्यासाठी तुम्ही हा इटॅलिक टॅग वापरलेला आहे. आता या ठिकाणी तुमचे हे फिजिकल टॅग वापरून झालेलं आहे. त्या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी हा आय टॅग क्लोज झालेला आहे प्रॉपर सिक्वेन्सनं. इथंपर्यंतच तुम्ही कोडिंग करणार आहात. त्याच्यानंतर बी टॅग, आता पी नंतर बी टॅग सेकंड नंबरला वापरलेला होता, त्यानंतर मग इथं थर्ड नंबरला आय टॅग वापरलेला आहे. आता आय टॅग इथं फिजिकल टॅग क्लोज झालेला आहे, त्याच्यानंतर बी टॅग क्लोज झाला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॅग पी पॅराग्राफ टॅग क्लोज झाला. आता या ठिकाणी हा सिक्वेन्स पद्धतीनं हे टॅग फिजिकल टॅग सगळे क्लोज केलेले आहेत. देन टॅग बॉडी क्लोज, देन टॅग HTML क्लोज. म्हणजे या ठिकाणी हा प्रोग्राम संपलेला आहे. या ठिकाणी आता हा प्रोग्राम संपलेला आहे. अजून एक एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल ऑप्टिमाइज्ड वेब पेजेस सेकंड 2 नंबरचे एक्झाम्पल आहे. त्याच पद्धतीनं आहे, पण थोडंसं वेगळं घेतलेलं आहे. टॅग डॉक टाईप HTML, टॅग HTML. आता या ठिकाणी सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा सुरुवातीला प्रोग्राममध्ये टाईप करताना डॉक टाईप HTML तुम्ही लिहिलंच पाहिजे. त्याच्यानंतर टॅग HTML, देन टॅग हेड, देन टॅग टायटल, मेटा टॅग अँड इमेज टॅग, देन टायटल टॅग क्लोज. आता या ठिकाणी टायटल संपलेलं आहे, त्या ठिकाणी टायटल टॅग क्लोज झालेला आहे. त्याच्यानंतर मेटा टॅग आपण वापरलेला आहे. टॅग मेटा नेम इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा डिस्क्रिप्शन, कंटेंट इक्वल स्टॅच्यू ऑफ लिबर्टी डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. आता मेटा टॅग आपण वापरलेला आहे, ह्याचा आपण संदर्भ हा बॉडी टॅगमध्ये देतो. मग मेटा टॅग आपण हेड सेक्शनमध्येच वापरतो. जसं की CSS स्टाईल वगैरे वापरताना स्टाईलचा संदर्भसुद्धा आपण बॉडी टॅगमध्ये देतो. तसाच मेटा टॅगचा सुद्धा रेफरन्स आपण बॉडी टॅगमध्ये देणार आहोत. देन नेक्स्ट मेटा नेम इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा कीवर्ड्स, कंटेंट इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा alt कॉमा ऑप्टिमायझेशन ऑफ इमेज डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. आता ह्याचा रेफरन्स आपण बॉडी टॅगमध्ये पाहणार आहोत पुढे. देन थर्ड मेटा टॅग मेटा नेम इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा इमेज डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, कंटेंट इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टॅच्यू लिबर्टी डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. देन हेड टॅग क्लोज, देन बॉडी टॅग क्लोज. आता या ठिकाणी हेड सेक्शनचं काम संपलेलं आहे. मेटा टॅग आपण हेड सेक्शनमध्येच वापरतो, त्यामुळे इथं हेड सेक्शन तुमचा क्लोज झालेला आहे. त्याच्यानंतर बॉडी सेक्शन सुरू होतो. बॉडी सेक्शन स्टार्ट, देन टॅग H1 हेडिंग टॅग यूज केला आहे. लेटेस्ट अंडरस्टँड मेटा अँड इमेज फॉर ऑप्टिमायझेशन, देन H1 टॅग क्लोज. हे हेडिंग आहे, हेडिंगच्या ठिकाणी संपलेलं आहे, त्या ठिकाणीच H1 टॅग क्लोज झालेला आहे. देन टॅग पी पॅराग्राफ टॅग यूज केलेला आहे. आता पहा, या ठिकाणी आपण 3 मेटा टॅग घेतलेले आहेत. तसंच 3 काय करणार आहोत, त्याचे रेफरन्सेस खाली इमेजच्या स्वरूपात देणार आहोत. पी पॅराग्राफ टॅगमध्ये टॅग IMG SRC, IMG हा टॅग आहे, SRC हा IMGचा ॲट्रिब्यूट आहे, इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी .jpg. आता ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी नावाची इमेज आहे, ती तुम्हाला डिस्प्ले करून दाखवायची. नेक्स्ट ALT अल्टरनेट टॅग इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इमेज डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट स्लॅश बॅकस्लॅश देन टॅग क्लोज. आता या ठिकाणी IMG टॅग वापरलेला आहे, त्याचा तो क्लोज सिंग्युलर टॅग आहे, त्यामुळे तो क्लोज करताना त्याच्या शेवटी बॅकस्लॅश द्यायचा, क्लोज करायचा. आता या ठिकाणी अल्टरनेट टॅग वापरलेला आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी .jpg ही जर इमेज तुमची नाही डिस्प्ले झाली, ओपन नाही झाली, तर त्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे नाव तुम्हाला डिस्प्ले झालेलं दिसेल. ठीक आहे. देन टॅग पी. असं प्रत्येक वेळी ज्या त्या ठिकाणी जर पेज ओपन झालं नाही, तर बारीक सारीक अशा गोष्टींचा विचार करून तुम्ही वेब पेजमध्ये डिझायनिंग करायचं आहे. देन टॅग पी क्लोज, देन टॅग बॉडी क्लोज, देन टॅग HTML क्लोज. आता या ठिकाणी हा प्रोग्राम तुमचा संपलेला आहे. देन नेक्स्ट पॉईंट पाहू. सेकंड, SEO keywords. SEO keywords are the important words and phrases related to the developed website.
कंटेंट. आता कीवर्ड्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ते इम्पॉर्टंट वर्ड्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला मागच्या मी व्हिडिओमध्ये SEOमध्ये लोटसबद्दल माहिती सांगितलेली होती. तर त्या ठिकाणी आपल्याला सर्चमध्ये आपण पाहिलं होतं SEO कीवर्ड्स आर, म्हणजे हे आपण बघितलेलं होतं. आता अजून एकदा तुम्हाला मी SEO कीवर्ड्स म्हणजे नेमकं काय असतं ते दाखवणार आहे. चला आपण आता गुगलच्या ह्याच्यावर जाऊ. या ठिकाणी गुगलमध्ये पहा. आता या ठिकाणी आपण डिजिटल मार्केटिंग याबद्दल सर्च करणार आहोत. आता डिजिटल मार्केटिंगबद्दल खाली जे शब्द आले, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग, स्ट्रॅटेजी, टाईप्स ऑफ डिजिटल मार्केटिंग, हाऊ टू डिजिटल. आता याबद्दल तुम्ही थोडंसं सर्च करून बघू शकता. सर्च केल्यानंतर काय येतं पहा. आता या ठिकाणी मी टाईप्स ऑफ डिजिटल मार्केटिंग हे लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी ही त्याच्याबद्दल माहिती आलेली आहे खाली. आता डिजिटल निळ्या अक्षरात दिलेल्या त्या सगळ्या लिंक आहेत. मग ही जी इथं पण दिलेली आहे द 11 टाईप्स ऑफ डिजिटल मार्केटिंग, हे जे सगळं ब्ल्यू कलरमध्ये दिसत आहेत अक्षरात, हे सगळं त्याच्याबद्दल माहिती सांगते. आता कीवर्ड्स नेमकं काय, तर पीपल ऑल्सो सर्च फॉर, इथं लिहिलेलं आहे व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग, टाईप्स ऑफ डिजिटल मार्केटिंग PPT, टाईप्स ऑफ डिजिटल मार्केटिंग चॅनेल्स, टाईप्स ऑफ डिजिटल मार्केटिंग PDF. म्हणजे हे कीवर्ड्स आहेत. म्हणजे त्या डिजिटल मार्केटिंग या शब्दाबद्दल एवढे तुम्ही सर्च इन्फॉर्मेशन करू शकता. यालाच काय म्हणायचं, कीवर्ड्स म्हणायचं. ठीक आहे. यानंतर आपण व्हिडिओकडे आपल्या वळू. ए लिस्ट ऑफ कीवर्ड्स, याप्रमाणे मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे लिस्ट ऑफ कीवर्ड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, नीड टू बी केअरफुली चूजन टू ऑप्टिमाइज द सर्च. तुम्ही अतिशय काळजीपूर्वक तुमचं जे काही सर्च आहे करणार आहात, ऑप्टिमाइज करणार वेबसाईटचं सर्च ऑप्टिमायझेशन, ते काळजीपूर्वक खात्रीपूर्वक करायचं आहे. देन कीवर्ड रिसर्च अँड ॲनालाइज इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ॲज वेल ॲज सर्च इंजिन मार्केटिंग. आता कीवर्ड हे अतिशय महत्त्वाचे असतात सर्च करण्यासाठी. आता तुम्हाला लोटस किंवा फ्लावर्स असतील, किंवा अजून आता SEO मार्केटिंग बघायचं असेल, किंवा तुम्हाला जर शेती करत असेल, शेतीमध्ये कोणती पिकं घ्यायची आहेत, फळांची लागवड कोणत्या करायची, कोणत्या फळाला कोणत्या पिकांना चांगलं उत्पादन मिळेल, कोणत्या फळांना कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये कोणती फळं चांगली येतील, असं याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती सर्च करायची असेल, तर आता सपोज लिहिलं फ्रूट्स, मँगो फ्रूट्स असं लिहिलं तर मँगो फ्रूटबद्दल तुम्हाला भरपूर तिथं कीवर्ड्स येतात. म्हणजे भरपूर माहिती तिथं डिस्प्ले करून दाखवली जाते. म्हणून जे काही तुम्ही कीवर्ड्स वापरणार आहात तुमच्या वेबसाईटमध्ये, तर त्यामध्ये ते कीवर्ड्स अतिशय साधे सोपे असावेत. सर्च इंजिनमध्ये ऑप्टिमाइज करताना त्या एकाच वर्डवरून भरपूर माहिती सर्च व्हावी, या पद्धतीनं ते तुमचे कीवर्ड असावे. म्हणजे त्या प्रत्येक कीवर्डला तुमच्या मार्केटिंगमध्ये, सर्च इंजिन मार्केटिंगमध्ये भरपूर तुम्हाला पब्लिसिटी मिळते. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे कीवर्ड्स वापरायचे आहेत. देन नेक्स्ट, फॉर सर्च इंजिन मार्केटिंग वन कॅन पे फॉर सर्टन कीवर्ड्स. आता कीवर्ड जे तुम्ही वापरणार आहात त्या प्रत्येक कीवर्डला काय आहे, तर मार्केटिंगमध्ये, सर्च इंजिन मार्केटिंगमध्ये काहीतरी तुम्हाला पे करावं लागतं. म्हणजे त्या कीवर्डबद्दल तुम्हाला स्पेसिफिक माहिती तुम्हाला मिळू शकते. देअर आर व्हेरियस ऑनलाईन कीवर्ड्स प्लॅनर्स टूल्स. काही असे टूल्स असतात. फॉर एक्झाम्पल गुगल ॲडवर्ड्स कीवर्ड्स प्लॅनर्स असे असतात गुगलवर. तर ते गुगलचे अल्गोरिदम असतात, ते कीवर्ड तयार करतात. त्यांना जर त्यांच्याकडून तुमचे कीवर्ड्स बनवून घेतले तर ते तुम्हाला अतिशय फायद्याचं पडतं. आणि दिस इज मोर युजफुल टू कम्पेअर द कॉस्ट ऑफ व्हेरियस कीवर्ड्स इफ द वेबसाईट डिझायनर ऑप्ट्स फॉर पेड सर्च इंजिन मार्केटिंग. जर तुम्ही पेड केलं तर तुम्हाला ते जास्तीत जास्त कीवर्डबद्दल माहिती पुरवू शकतात. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे कीवर्ड्स
देन थर्ड पॉईंट आहे SEO सोशल बुक मार्किंग. अतिशय महत्त्वाचं आहे. सोशल बुक मार्किंग म्हणजे काय तर या ठिकाणी पाहू. सोशल बुक मार्किंग इज ए पॉवरफुल टूल इन प्रमोटिंग अ वेबसाईट. म्हणजे काय तर मॉडर्न ब्राउझर support bookmark features. For example, you can save the bookmark in the browser by clicking the star icon next to the URL in Google Chrome किंवा Google. अशा वेगवेगळ्या वेबसाईटवर स्टार मार्किंग असतं, त्याच्यामध्ये न्यू लिहिलेलं असतं किंवा बऱ्याचशा अशा लिंक दिलेल्या असतात. म्हणजे ते बुक मार्किंग असतं. त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन बघते. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी आपल्याकडं ॲट्रॅक्टिव्ह कसं व्हायचं यासाठी हे सोशल बुक मार्किंग असतं SEOमध्ये. आता ऑफ पेज वगैरे ऑन पेज असते. इट इज व्हेरी युजफुल फॉर ऑफ पेज SEO ऑप्टिमायझेशन. हे ऑफ पेज म्हणजे जे ऑफ पेज असतं म्हणजे ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन नसेल आणि तुम्ही वेबसाईट ओपन करून त्यातली माहिती बघत असेल तर त्यासाठी म्हणजे ऑफ पेज, बंद पेज पानासाठी अतिशय महत्त्वाचे बुकमार्क्स असतात. देन नेक्स्ट, बुकमार्किंग सर्व्हिस अलाउज यू टू सेव्ह, ऑर्गनाइज अँड शेअर बुकमार्क्स विथ अदर युजर्स. हे बुकमार्क्स असतात ते शेअर करायला खूप सोपे असतात आणि तुम्हाला अतिशय फायद्याचं पडतं. त्यामुळं ही बुकमार्किंग सर्व्हिस महत्त्वाची असते. देन एक्सटर्नल लिंक्स आर द इम्पॉर्टंट SEO फॅक्टर्स टू रँक अ वेबसाईट हायर इन द सर्च इंजिन. आता बुकमार्क जेवढे तुम्ही द्याल चांगले सुटेबल तर ते अतिशय तुम्हाला महत्त्वाचं रँकिंगसाठी असतं वेबसाईटच्या. म्हणून बुकमार्किंग करताना काळजीपूर्वक खात्रीपूर्वक बुकमार्किंग द्यायचं तुम्ही. ते नेक्स्ट, विथ सोशल बुकमार्किंग यू कॅन क्विकली क्रिएट हाय क्वालिटी बॅकलिंक्स. आता बॅकलिंक्स आपण बघणार आहोत नंतर पुढच्या नेक्स्ट पॉईंटमध्ये. हा सोशल बुकमार्किंग अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे बॅकलिंक्स हाय क्वालिटीचे असावेत. तुम्हाला बॅकलिंक म्हणजे काय तर आता तुम्ही वेबसाईट शेअर करतात एकमेकांत, तर शेअर करताना जर तुमच्या वेबसाईटची रँक वाढवायची असेल तर त्यामध्ये तुमच्या पहिल्यांदा वेबसाईटची क्वालिटी चेक केली जाते. म्हणजे तुमची वेबसाईट व्यवस्थित रन होत्या का, त्या ठिकाणी इमेज घेतलेल्या जे काही लिंक्स वापरलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढची लिंक ओपन होते का, त्या लिंकमध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती लोकांना समजते का, लोक जास्तीत जास्त व्हिजिट करतात का, हे बारीक सारीक गोष्टी ह्या SEOमध्ये बघितल्या जातात. आणि बॅकलिंक्समध्ये जर बॅकलिंकचे पॉईंट्स असतात, यामध्ये जर बॅकलिंक तुम्हाला जर पडले म्हणजे तिथं तुमची माहिती सर्च झाली नाही किंवा माहिती सर्च होऊन परत मध्येच अडकली तर अशा ह्या बॅकलिंक तिथं तुम्हाला बघायला मिळतात. त्याची रँकिंग म्हणजे त्याचं नंबरिंग येता कामा नाही. जर आलं तर तुमच्या रँकिंगसाठी अतिशय घातक पेज रँकिंगसाठी घातक ठरतं. त्यामुळं खात्रीपूर्वक काळजीपूर्वक घ्यायचं. देन फोर्थ पॉईंट, SEO सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन म्हणजे काय तर पाहू आपण. या ठिकाणी इट डील्स विथ एन्हान्सिंग द वेबसाईट्स रँकिंग युझिंग इंटरॅक्टिव्ह कम्युनिटीज लाईक फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स, फोरम्स अँड सो ऑन. आता तुम्ही तुमची वेबसाईट तयार केली आणि ती काय तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायची मग तुम्ही कुणाकडून शेअर म्हणजे फेसबुकवरून, व्हॉट्सॲपवरून, ट्विटरवरून, ब्लॉग्स, फोरम्स या ठिकाणी ॲडव्हर्टाईज करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या वेबसाईटला व्ह्यूवर्स मिळवू शकता. पण किती व्ह्यूवर्स तुम्हाला मिळतात? 500 ते 1000पर्यंत. आता जास्तीत जास्त जर व्ह्यूवर्स तुम्हाला मिळवायचे असेल सोशल मीडिया म्हणजे तर त्यासाठी तुम्हाला ऑर्गॅनिक सर्चचा अतिशय महत्त्वाचा ऑर्गॅनिक सर्च अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी तुम्ही तुमची वेबसाईट अपलोड करायची, मग जे काय करायचं ते ऑर्गॅनिक सर्च करू शकतं. त्यामुळं तुम्ही तुमची वेबसाईट अशा मार्गाने
फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स, फोरम्स या मार्गाने अपलोड न करता ऑर्गॅनिक सर्चच्या माध्यमातून तुम्ही अपलोड करायची. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग याच्यामध्ये खूप वेळ जातो तुमचा, पैसाही खूप खर्च होतो. त्यासाठी तुम्हाला जर वाचवायचं असेल आणि त्याबद्दल तुम्हाला जास्त तुम्हाला पब्लिसिटी मिळवायची असेल तर तुम्ही ऑर्गॅनिक सर्चचा वापर करून तुम्ही तुमची वेबसाईट सोशल मीडियावर अपलोड करून त्याचा फायदा उठवू शकता. When these communities have links to the created website, it builds familiarity and trust about the website. आता वेबसाईट अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी तुम्हाला जर वेबसाईट बिल्ड्स फॅमिलियर करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला वेबसाईटला तुमच्या पब्लिसिटी मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपण ठीक आहे. आता या ठिकाणी हा आपला व्हिडिओ संपलेला आहे. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.